विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिजन बॅच जरा सुट्टीत वेळ गेला. माझी जरा तब्येत ठीक नव्हती. थोडंसं शेड्यूल आपलं विस्कळीत झालं. मी मान्य करतोय. पण या रविवारपासून पुन्हा आपल्याला टेस्ट सुरू करायचे आहेत. टेस्ट कुठले आहे ते सांगतो रे. पण मी आज पहिल्यांदा तुम्ही फिजिक्स न्यूमेरिकल बॅच वरती ऑसिलेशनचे जे व्हिडिओ दिलाय ना, तो बघायचा आहे बरं का. मी त्याच्यात शिकवलंय तुम्हाला कॉस इन्व्हर्स कसा बघायचा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी त्यात शिकवलंय एखादा अँगल असा दिला असेल समजा कॉस 7 पाय बाय 3 मग त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. पुस्तकात इतकं किचकट सोडवून दिलंय पण मी इझी करून सांगितलंय. तेव्हा पहिलं टार्गेट तुमचं आजचा फिजिक्स न्यूमेरिकल बॅच वरचा व्हिडिओ बघाच. त्याचबरोबर क्रॅश कोर्स ओके त्याच्यावरचे पण व्हिडिओज आपले सुरू आहेत. डेली जो टॉपिक आहे तो अपलोड करतोय. नेक्स्ट व्हिडिओ तो अपलोड झालाय तो चेक करा. त्याचबरोबर संघर्ष बॅच मध्ये पण व्हिडिओ मिळतायत. तुम्हाला करायचे आहेत सोल्युशनचे न्यूमेरिकलचे व्हिडिओ राहिले द्यायचे. ते मी तुम्हाला या आठवड्यात कव्हर करून देईन. लक्षात घ्या. नेक्स्ट वीक मध्ये मिळतील तुम्हाला. सगळ्यात इम्पॉर्टंट काय की माझी इच्छा आहे की तुम्ही आज 11 स्टँडर्डचा रेडॉक्स टॉपिकची रिव्हिजन आजच करायची आहे तुम्ही. रेडॉक्स रिएक्शन. हातातला मार्क आहे रे, बोनस मार्क आहेत रे. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली मुलं आता ड्रॉप घ्यायचा विचार करतायत. फोन येतायत ड्रॉपर्सचे भरपूर. आपल्याला ती वेळ येऊन द्यायची नाही तुमच्यावर. मग एवढं स्ट्रगल तर केला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो फिजिक्स न्यूमेरिकल बॅच ऑसिलेशनचा 18 मिनिटाचा व्हिडिओ असेल, 15 मिनिटाचा व्हिडिओ असेल, पण त्याला वेळ लागणार आहे तुम्हाला लक्षात घ्या. तुम्हाला ते शिकायचंय काय? लॉग टेबल लक्षात घ्या. ओके. बरं आता समजून घ्या. क्रॅश कोर्स, संघर्ष बॅच याच्या नोट्स व्यवस्थित बनवताय ना तुम्ही? नुसतंच व्हिडिओ लेक्चर बघून होणार नाहीये लक्षात घ्या. मग या रविवारी आपल्याला रिडॉक्स वरतीच टेस्ट ठेवायची आहे. या संडेला आपल्याला सॉलिड स्टेट या टॉपिकची टेस्ट द्यायची आहे. जेव्हा तुम्ही सॉलिड स्टेटचे ना पी-वाय-क्यूज बघाल, मार्क्स ॲप्लिकेशन ओपन करा ना, तर एज लेंग्थ आणि रेडियस मध्ये जे रिलेशन आहे, म्हणजे सिंपल क्यूबिकला A इक्वॉल्स टू ट्वाइस R असतं. बॉडी सेंटरला R इक्वॉल्स टू √3/4A असतं. फेस सेंटरला A इक्वॉल्स टू 2√2R असतं. हा जो आहे ना त्याच्यावरती 25 to 30% न्यूमेरिकल आहेत. अजून 25-30% न्यूमेरिकल डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावरती आहेत. ओके. त्याच्यानंतर डिफेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स आहेत. त्याच्यावरती न्यूमेरिकल आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेस्ट होणार आहे लक्षात घ्या. अभ्यास छान होणार आहे. सॉलिड स्टेटचे 2 ते 3 प्रश्न सीईटीत येतायत. रिडॉक्सचा 1 येतोय. म्हणजे माझी या आठवड्यात 3 ते 4 मार्काची चांगली तयारी होणार लक्षात घ्या. ओके. मग आता कसली वाट बघताय? जोरात सुरुवात करूया आपण. रोजचे व्हिडिओज देणार आहे. शेवटी माणूस आहे मी पण. अ, माझ्या मुलाच्या बेंगलोरला मॅचेस होत्या बरं का. माझ्याकडून मी काय झालं 5-6 दिवस बेंगलोरलाच होतो. व्हिडिओ YouTubeवर पण अपलोड करता आले नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जरा एक्झर्शन झालं. शेवटी तुम्हाला खरं सांगू का, की जेव्हा हे क्लासेस सुरू झाले ना, तेव्हाच माझ्यात एनर्जी आली लक्षात घ्या. म्हणजे माझं काय सांगू तुम्हाला, तुम्ही नाही तर मला पण करमत नाही. स्टुडंट नाही तर मला पण करमत नाही. असं वाटतं की नेहमीच अभ्यास करत राहावं. तुम्हाला पण तसं वाटलं पाहिजे लक्षात घ्या. हे वर्ष वेगळं आहे. यावर्षी काही एन्जॉयमेंट नाहीये. सगळा त्याग करायचा आहे, मोह टाळायचा आहे. कुठली एन्जॉयमेंट नाहीये. फक्त अभ्यास आणि अभ्यासातच आपल्याला मन रमवायचं आहे. इथेच आनंद प्राप्त करायचा आहे. मला खूप आनंद होतोय रे. ऑफलाईनची मुलं दिवसभर अभ्यास करतायत. मग तुम्ही का मागे पडताय? तुम्हीही माझी तीच अपेक्षा आहे, की दिवसभर अभ्यास करा. ओके. काहीही चुकीच्या मुलांच्या संगतीत राहू नका. जे चांगली स्टुडंट आहेत, चांगली मुलं आहेत, अशांशी मैत्री करा. ओके. टेस्ट कधी चुकवू नका. हे सगळ्यांसाठी फ्री आहेत. तुम्हाला पण माहिती आहे. मग हे आजचं टार्गेट कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.